जनार्दनाय नमः ओम 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 बाबा गुरु तुमचे बाबा तुम्ही आमोचे आज वेळ कृपा झाली पुरी भावी नये आपली आशा तुम्ही करू नका निराशा एक मुखाने बोला बोला जय जय जयनार बोला बोला जय जय जयनार निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की हॅलो धन्यवाद. आज अशा पवित्र पावन सिद्धविनायक गणेशांच्या सानिध्यामध्ये आज या ठिकाणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या या ठिकाणी शुभ हस्ते या ठिकाणी आज सिद्ध गणेश या गणरायाच्या कलशाचं कलशारून आज या ठिकाणी संपन्न झालंय. हातवर करा जरा सर्वांनी, जोरात टाळी वाजून आपण या ठिकाणी कलशारून संपन्न झालं त्याबद्दल एकदा जोरात टाळी वाजून आपण अभिनंदन करायचंय. या गणेशाच्या सानिध्यामध्ये आज अनेक संत मंतांचं या ठिकाणी आगमन झालंय. एकदा संतांचं टेजवर आगमन झालं त्याबद्दल जोरात टाळी वाजून आपण स्वागत करायचंय. यानंतर लगेच पालखी पूजन आपण या ठिकाणी प्रथम या ठिकाणी संपन्न करू. स्वामी शंकरानंद सरस्वती महामंडलेश्वर आणि हे नाव. धन्यवाद. या ठिकाणी आज जे जे संत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पूजनासाठी तुम्ही माणसं बोलून घ्या, लगेच माणसं बोलून घ्या वर स्टेजवर. आम्ही या ठिकाणी आवाज जाहीर करतो
आज अशा पवित्र पावन गणेशाच्या सानिध्यामध्ये जे जे संत या ठिकाणी उपस्थित आहे, श्री श्री गजराट महामंडलेश्वर स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज आनंद आखाडा आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वामी विष्णुगिरीजी महाराज पंचदशीनाम जुना आखाडा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. डॉक्टर रामानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर धनंजय गिरी महाराज निरंजनी आखाडा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर जयगिरी महाराज ते सुद्धा या ठिकाणी सर्व संत महंतांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. सर्वांना विनंती, एका व्यक्तीने गंध अक्षता लावायची, एका जणाने वस्त्र टाका, एका जणाने हार टाका. लक्षात घ्या, एका जणाने अक्षता द्या. सर्वांना विनंती राहील, व्यवस्थित पूजन आपण संतांचे करायचे. जे जे संत या ठिकाणी उपस्थित आहे सर्व संतांचं एकदा जोरात टाळी वाजून आपण अभिनंदन करायचंय. या ठिकाणी असलेले आहे, या ठिकाणी 108 मंत स्वामी प्रेमानंद गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज परमहंस त्रिकूट चित्रकूट वरून या ठिकाणी ते आलेले आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत राहील. त्याचबरोबर आनंद गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामी महंत भोलेगिरी महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. रामानंद महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. योगानंद महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दत्तागिरी महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दिलीप गिरीजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामी भोलागिरी महाराज शंकर बाबा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व आलेल्या सर्व संतांचं आपण या ठिकाणी छोट्याशा भजनामध्ये आपण त्यांचं स्वागत करू. पूजन झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी 5 मिनिटं या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आपण या ठिकाणी विनंती करू. एक भजन आपण या ठिकाणी सादर करू. बागल एक भजन घ्या. दर्शन घ्यावा जगद्गुरु आले ओढ्या गावा, मिळून सारे दर्शन घ्यावा. सर्वांनी हात वर करा. जनार्दन नामाचा किती महिमा लावा, किती महिमा लावा. पालखी आली आपल्या गावा, मिळून सारे दर्शन घ्यावा. बाबाजी आले ओढ्या गावा, मिळून सारे दर्शन घ्यावा. जनार्दन नामाचा किती महिमा गावा, जगद्गुरु बाबांचा किती महिमा गावा. कालकी पूजा साधू संत ओढ्याच्या राऊतल्या सोहळा. साधू संत विचार आनंदाने झाले गोळा. ओढ्याच्या भक्त परिवारात या संताला या शिव योगाला, या संताला या शिव योगाला लाख लाख हुजरा केला. लाख लाख हुजरा केला. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज. एक मिनिट थांबा. तुम्ही आता सर्व विनंती आहे शांततेत खाली बसा. बरं आता सगळे कार्यकर्ते खाली बसा. आता
बसून घ्या बसून घ्या. सगळ्या संतांचं पूजन झालेलं आहे, माझंही पूजन झालंय. बस लक्षात घ्या, पूजनांमध्ये जास्त वेळ नको. संतांची उपस्थिती आहे. मी यानंतर सर्वप्रथम 2 संत आपल्या सगळ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आशीर्वाद देतील आणि त्यानंतर संत लगेच पुढील संत भंडाऱ्याकरता प्रस्थान करतील. तिथं कृपया माऊली संत स्वामी विष्णुगिरीजी महाराज मी विनंती करतो. पूज्य स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज, पूज्य महाराज श्री आज आपल्या संपूर्ण गावाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. सर्व संत तोला मोलाचे आहेत. मी पूज्य महाराज श्रींना विनंती करतो, आपणा सर्वांना ते आशीर्वाद देतील. पूज्य स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज. हरि ओम. गजाननं भूत गणाधिसेवितं कपित्तजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं मे कुरु देव सर्वकार्येषु मे सदा. आज आपण भगवान श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या या पंचक्रोशीमध्ये आणि श्री क्षेत्र ओढा या गावी की इथे एक असं अद्भुत विहंगम दर्शन आहे की उत्वालय आहे की हा परिसर एक तीर्थक्षेत्र आहे, याच्यात काही शंका नाही. आम्ही याच्या अगोदर इथे श्रीपाद महाराज राहत असताना 1-2 वेळा आलेलो आहे. तर आपल्या या गावामध्ये परमश्रद्धेय श्री परमपूज्य ब्रह्मलीन जनार्दन स्वामीजी महाराज यांचे उत्तराधिकारी परमश्रद्धेय श्री शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने आपण एक भव्य दिव्य भगवान श्री सिद्धिविनायकाचं एक मंदिर निर्माण केलं आणि त्याचा आज कलशारोहण, कारण मंदिर देवताचं कलशारोहण केलं आहे, त्या कार्यक्रमात आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत. आणि आपण गावकऱ्यांनी आम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेतलं, तर आम्ही सुद्धा आमचं एक अहोभाग्य समजतो की तुमच्या या पुण्यकार्यामध्ये तुमचा पुण्याचा थोडासा वाटा आम्हालाही मिळू शकला. त्याबद्दल तुम्हाला भरपूर मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो की आम्हालाही तुम्ही सामावून घेतलं. असो या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी विविध कार्यक्षेत्रातील मंडळी असतील आणि काही पत्रकार मंडळी असेल आणि बहुसंख्य माझ्या मातृस्वरूपा भगिनी मंडळी, मातृशक्ती उपस्थित आहे. आजच्या वेळेला जिथे कुठे धार्मिक कार्यक्रम होतात तर मातृशक्ती ही विशेष रूपाने यांची उपस्थिती असते. आणि आज मी उद्या देशाचं भवितव्य आणि भविष्याच्या मातृशक्तीकडे जाणार आहे. एक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात थोडेसे जरा भ्रष्ट झालेले वाटत आहेत, त्यामुळे यांच्याकडेच हे जायला पाहिजे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये कोणीच असं शुद्ध राहिलेलं नाही आहे आणि महिला वर्ग आज संपूर्ण क्षेत्रामध्ये फार हिरारीने काम करतात आणि देशाचं आणि राष्ट्राचं नाव एक अत्यंत वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. असं महाराज श्रीचं स्टेज मनवर आगमन होत आहे. महाराजांनाही की महाराज की आपल्यामधूनच एक गेले आणि एक असे अवलौकिक आणि दिव्य पुरुष झाले, याबद्दल महाराजांनी
तुमच्या सर्वांवर खूप खूप आशीर्वाद केला आणि ते तत्वतः देवस्वरूपच आहे आणि तुम्ही सर्व भगवत स्वरूप आहेत, त्यामध्ये काहीच शंका नाही आहे. असो वेळ खूप होत आलेला आहे, याच्यामध्ये अनेक लोक आहेत. इथे कोणी पत्रकार मंडळी असेल तर मी एक गोष्ट सांगतो. काल परवा नाशिकला एक विषय झाला आणि एक व्यक्तीने काहीतरी कुठले तरी प्रकार केले. अहो पण तो व्यक्ती आहे, तो पॅन्ट शर्टमध्ये ग्रस्ती आहे आणि त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात बाबा. अहो साधू बाबाला कशाला बदनाम करतात तुम्ही? राजकीय लोक कोणाला कुठे पुढे करतात, मोठे करतात. असे महाराष्ट्रामध्ये अनेक मंडळी आहे, त्यांचे तर पिढ्याने पिढ्या गाद्या चालू आहेत या महाराष्ट्रामध्ये. तर मग हे तुमच्या अंधश्रद्धेचा आणि भोळ्या भावभक्तीचा हे फक्त सगळे लुटारू आहे, लुटारू, आणि याचा दुरुपयोग घेतात. आमचे खरा साधू कधी कोणाला अंधश्रद्धेकडे नेणार नाही, अंधश्रद्धेबद्दल तुम्हाला सांगणार नाही आणि कोणालाही वाईट दिशा देणार नाही, असे हे साधू असतात. परंतु कुठे काही झालं की त्याला नंतर द्यायचं की बाबा साधू. अहो त्याच्यामुळे आमच्या सामान्य साधूंना त्रास होतो. कृपया करून अशा लोकांना साधू बाबा असं काही म्हणत जाऊ नका. जे काय असेल त्यांना तुम्ही बाकीचे विशेषण द्यायचे ते देत चला, पण कृपया करून त्यांना साधू आणि बाबा म्हणू नका. साधू आणि बाबा शब्द इतका पवित्र आहे की त्याला कोणी वाईट किंवा त्याचे याचे ते सगळे सरळ सरळ त्याला म्हणतात, तर तेव्हा कुठेतरी थोडंसं एक दुःख होतं. तर कृपया करून ज्याचा भाग आहे त्याला शिक्षा व्हावी, हे व्हावं, हे सगळं खरं आहे, पण साधू आणि बाबा अशा मंडळीला अजिबात म्हणत जाऊ नका. हल्ली साधूच्या वेशामध्ये तर कित्येक लोक येतात. आपण बघितलंय की रावण सुद्धा साधूच्याच वेशामध्ये आला होता. तर साधू हे रूपच इतकं पवित्र आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक येत राहतात. परंतु साधू हा बदनाम नसतो, साधूचं कृत्य वाईट नसतं. हे आलेले हे पाखंडी हे यांना सर्वांना ओळखा आणि कृपा करून साधू बाबा असं संबोधवू नका. जो वास्तव सानी आपली महाराष्ट्राची भूमी आहे. आपल्याकडे वारकरी परंपरा फार मोठी आहे. आपल्याकडे कुठेही अंधश्रद्धेला, छाछूला, जादूटोण्याला कुठेही काही महत्त्व दिलेलं नाही आहे. आणि हे सगळं जे कोणी सांगणार असेल तर समजायचं हे पूर्णपणे थोतांड आहे, थोतांड. याच्या नादी कृपा करून लागू नका. सगळ्यात मोठं जे काय असेल भगवंताचं नाव आहे. तुम्हाला नाही कुठे काही कळालं, स्वतः तुम्हाला तुमचा ज्याच्यावरती प्रेम असेल, विश्वास असेल, श्रद्धा असेल, त्या देवताची पूजा करा आणि नामस्मरण करा, त्याने तुम्हाला सर्व काही मिळेल. बुवा बाबाच्या भलत्या लोकांच्या नादी लागू नका. फक्त तुम्ही नामस्मरण करा, तुमचा बेडा पार होईल. एवढंच बोलतो आणि चुकलं असेल काही क्षमा मागून तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल तुम्हाला सर्वांना आणि धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला इथेच विश्राम देतो. हरिओम हरिओम हरिओम. धन्यवाद. पूज्य स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज, पूज्य महाराष्ट्रांनी आपणा सर्वांना आशीर्वाद इथं दिले. यानंतर मी विनंती करतो पूज्य श्री महंत स्वामी विष्णुगिरीजी महाराज तेही आपणा सर्वांना आशीर्वाद रूपी मार्गदर्शन या ठिकाणी करतील. धन्यवाद. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज की, सिद्ध गणेश भगवान की. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. या ठिकाणी या आपल्या ओढानगरीमध्ये पवित्र गोदावरीच्या कुशीमध्ये सिद्ध गणेश मंदिर या मंदिराच्या कलश स्थापनेच्या निमित्ताने आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं भूषण आणि वैराग्य शिरोमणी
साधू समाजातील महामेरू राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामीजी महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी आमच्या अखिल भारतीय पंचदशनाम जुना आखाड्याचं वैभव आदरणीय जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असणारी आमच्या आखाडा परिषदेची व सर्व आखाड्याची पदाधिकारी मंडळी, आमचे वरिष्ठ संत शंकरानंद बाबाजी, त्यानंतर श्रीमंत धनंजयगिरीजी महाराज, श्रीमंत रामानंदगिरीजी महाराज आणि आपल्या गावातलं जे वैभव आहे आमच्याच आखाड्याचे आहेत, आमच्याच परंपरेला अनुकरून पुढे चालत आहेत आणि पूज्य स्वामीजींच्या सानिध्यामध्येही असतात असे आमचे सुभाषगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे ऋषिकेशवरून आलेले आमचे नामदेवानंद सरस्वतीजी महाराज, बरीच संत मुळे निर्मल बाबा आहेत, जयगिरी महाराज आहेत, रामगिरी बाबा आहेत, बऱ्याच संतांचा मला परिचय नाही आहे. सगळी संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच आमच्या बाबाजींनी उल्लेख केला की या ठिकाणी विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित राहिली आणि हा जो कलशारोहणाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा सर्वांना लाभ या ठिकाणी मिळाला. मला असं वाटतं वेळ जास्त होतोय का, बोलू की नको बोलू? 5 मिनटं, बरं ओके 5 मिनिट ठीक आहे, 5 मिनटामध्ये बोलतो. आत्ताच आमचे बाबाजी बोलत होते की आता सोशल मीडियावर काही चाललं आहे, व्हायरल होतं आहे, बाबा बुवा या सगळ्या गोष्टी आहेत. आपण महाराष्ट्रीयन मंडळी आहोत, आपल्याकडं अशा वैभवशाली परंपरा आहेत. आपल्या या भागामध्ये जर आपण आलोत तर जगद्गुरू जनार्दन स्वामीजी महाराज आहेत, त्यानंतर जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज आहेत. आपण ज्या ज्या तालुका बदलला, जिल्हा बदलला की अशा मोठमोठ्या परंपरा आपल्या महाराष्ट्रभरामध्ये आहेत. परंतु या साधूच्या वेशभूषेमध्ये आज बरीच काही मंडळी आपल्या गाद्या, परंपरा आणि साहजिक आहे, जनता जनार्दन आहे, दुःखामध्ये काही होरपळलेली मंडळी असतात, काही अनुभूती यावी जीवनामध्ये, काहीतरी सुख दुःखाची काहीतरी अनुभूती यावी याकरता या मंडळीकडे ही लोक जात असतात. आत्ताच बाबाजींनी सांगितलं की सोशल मीडिया आणि या मंडळींना, पत्रकार मंडळींना विनंती आहे की आपण येणाऱ्या कुंभाच्या कालावधीमध्ये, मला असं वाटतं उत्तर भारतामध्ये एक कालनेमी अभियान चाललं होतं आणि त्या कालनेमी अभियानामध्ये जेवढी काही ही ढोंगी मंडळी आहेत यांना दंड देण्यात आला. तसंच अभियान आता आजचा हा छोट्या खानी कार्यक्रम आहे. आपण, मला असं वाटतं, सर्व साधू मंडळींची एकदा बैठक घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्येही हे कालनेमी अभियान चालवावं आणि ही जी काही मंडळी आहेत जनतेचं शोषण करणारी, साधूच्या वेशात असतील, कधी पॅन्ट धारण करतात, कधी साधूंची वेशभूषा धारण करतात आणि राजकीय मंडळी असेल, बऱ्याच क्षेत्रातली मंडळी असेल, आपल्या काही व्यक्तिगत कार्यासाठी अशा मंडळींच्या जवळ जातात, त्यांना आर्थिकदृष्ट्याने मजबूत करतात आणि त्यांना मोठा शह देऊन ही लोक आपलं साम्राज्य उभं करतात आणि त्यांच्या ज्या काही वाईट विकृती आहेत, कृती आहेत, त्या समाजाच्या समोर आल्या की नंतर मग साधू समाज हा बदनाम होतो. तर या घटना घडू नये आणि आपण सर्व, ही संतांची मांदियाळी असणारी महाराष्ट्र भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण सर्वजण संत वाङ्मयाने सुज्ञ असलेली मंडळी आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे, जी परंपरानुगत जी साधू संत मंडळी आहेत अशाच मंडळीकडे आपण अनुग्रह घ्यावा. अशा संत मंडळीच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनाचं परमार्थाचं मार्गक्रमण करावं अशी विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करतो. आणि आपण सर्व या आखाडा परिषदेच्या सर्व आखाड्यांच्या मंडळींना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आदरणीय जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांनाही
खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या ओढा ग्रामस्थांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मला जी 2 शब्द बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दलही आपल्याला खूप खूप अभिनंदन करतो. आणि आपल्याला सर्व साधू संतांचे आणि जगद्गुरू महाराज श्रींचे आपल्याला खूप खूप साधुवाद, धन्यवाद. हरिओम तत्सत. धन्यवाद. पूज्य श्री महंत स्वामी विष्णुगिरीजी महाराज श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा पूज्य महाराष्ट्रींनी आपणा सर्वांना आशीर्वाद दिले. आज मंचावरती सर्व त्र्यंबकेश्वर या पवित्र भूमीमध्ये जे दशनामी आखाडे आहेत त्या सर्व आखाड्यांचे जे संत प्रतिनिधी मंचावरती उपस्थित आहेत त्या सर्व संतांचं एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण इथं करू, धन्यवाद देऊ. आणि लगेच पुढील संत भोजनाकडे सर्व संत महंत या ठिकाणी प्रस्थान करतील. जाण्याकरता रस्ता द्या करून व्यवस्थित. सगळ्या संतांचं पुढे प्रस्थान होईल. तुम्ही जागेवरतीच बसलेले राहाल. बाकीचे सर्व सण आपण करू. छोटंसं भजन चालेल. संतांचं प्रस्थान या ठिकाणी पुढे होईल. ब्राह्मण वृंदांचंही पूजन ग्रामस्थांनी करून घ्यायचंय. सर्व संत महंतांचं पुढे प्रस्थान होतंय. मनापासून सर्व संतांचं इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या या संस्थांच्या वतीनं ओढा ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन इथं करतो. अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. सर्वांनी टाळी वाजवा भजनामध्ये. तुम हम रहे तुम नारायण हो. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. मान्यवरांना विनंती आहे आपणही कृपया आता सत्संगाला विराजमान व्हा. हात वरती करा सर्वजण. जल्लोष पूर्ण आवाज आपण बाबाजींचा देऊ. निष्काम कर्मयोगे शिवयोगे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. पावन पवित्र ओढा या पवित्र भूमीमध्ये श्री विनायक मंदिर ओढा गणरायांच्या नवीन मंदिराच्या कलश स्थापनेच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या सहकार्यानं आयोजित या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं भक्तांचं मी प्रथम जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या वतीने टाळी वाजवून अभिनंदन करतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आता नावं कुणाकुणाचे घ्यायचे कारण इथं ओढ्यामध्ये सगळेच तोलामोलाचे आहेत म्हणून सगळेच ग्रामस्थ म्हणलो म्हणून सगळ्याच या मंदिराच्या कार्याकरता ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला असेल, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं असेल, ज्यांनी ज्यांनी वेळ दिला असेल, श्रमदान असेल, योगदान असेल, नियोजन असेल, असं ज्यांनी ज्यांनी या मंदिराकरता सेवा केली त्या सगळ्यांच्या नावाने एकदा टाळी वाजवून अभिनंदन करू. आणि बऱ्याच जणांनी सेवा केली ज्यांचा नाम उल्लेख जरी इथं झाला नाही पण या मंदिराकरता जने जने सेवा केली, जन जन या कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला त्या प्रत्येकाची नोंद आज रात्री 12 वाजता चित्रगुप्त सुवर्ण अक्षरामध्ये करल यामध्ये अजिबात शंका नाही. म्हणून आम्ही नाव घेतलं काय नाही घेतलं काय तुमच्या नावाची नोंद मात्र नक्कीच भगवान चित्रगुप्त सुवर्ण अक्षरात करल. तुमच्या सगळ्यांची श्रद्धा त्यामुळे आज बाबाजी इथं आले. ओढेकरांनो सद्गुरू जनार्दन स्वामींनी अनेक परंपरा दिल्या. काल गुढीपाडव्यापासून श्री क्षेत्र जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी अनुष्ठानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
आणि जनार्दन स्वामींनी सगळ्यात पहिलं अनुष्ठान गुढीपाडव्याचं जातेगावला सुरू केलं. त्या कार्यक्रमातनं बाबाजी शक्यतो कुठंच जात नाही, कुठंच कार्यक्रमाला जात नाही. आणि आम्ही कमीत कमी 10 ते 12 कार्यक्रम ऑलरेडी कॅन्सल केले, पण ओढ्याचे सगळे ग्रामस्थ आले आणि गणरायांची इच्छा, गणपती बाबांना त्या कार्यक्रमातनं खेचून आणलं. आणि तुम्हाला कार्यक्रम दिल्यामुळे इतकं अडचणीचं ठरलं आम्हाला, जे 12 कॅन्सल केले ते फोन करायला लागले, ओढ्याला कसा काय दिला आणि आमचा का कॅन्सल केला. आज पुन्हा 4 वाजता 40 गावला केंद्रीय ग्रामविकास मंत्री M.K. अण्णासाहेब पाटील यांनी एक शिव मंदिराचं काम केलं, जे जनार्दन स्वामींपासून या परंपरेच्या अनुयायी आहेत. तुम्हाला कार्यक्रम दिल्यामुळं आता त्यांच्याही कलशारोहणाला आज 4 वाजता जावं लागतंय. मात्र तुमची श्रद्धा आणि तुमच्या श्रद्धेमुळे आज बाबाजी इथं आले. तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. वेळ बराचसा झालेला आहे, वेळ करणारे तुम्हीच आहे. 2-2 बँड लावले, एवढल्या मोठ्याल्या मिरवणुका काढल्या, एवढे 4-4 वेळेस आमचे पूजन केले आणि आता पुन्हा चिठ्ठ्या द्यायला सुरुवात करशाल महाराज, वेळ झाला. त्यामुळे लगेच आपण जगद्गुरु बाबाजींच्या सत्संगाकडे इथं जाऊ. आपल्या या मंदिराकरता ज्यांनी ज्यांनी सहयोग केला, अनेकांनी योगदान बऱ्याच शासकीय माध्यमातून सुद्धा आलेला असेल. आमदार, खासदार, आजी माजी सगळे ज्यांनी ज्यांनी या संस्थांकरता सेवा केली असेल, गावानं जो पुढाकार घेऊन सेवा केली असेल, या सगळ्यांचं. आणि जन नसलंही काही दिलं, पण निदान म्हणलं असेल उठले का सुटले यांना हेच उद्योग आहेत, त्यांनाही धन्यवाद. कारण त्यांनी टोकल्याशिवाय तुम्ही पूर्ण केलं नसतं. म्हणून सगळ्यांचंच अभिनंदन, सगळ्यांना धन्यवाद. आणि मी आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं, माझ्याकडे काही नावं आलेले जगद्गुरु बाबाजींच्या पूजनासाठी, आज जगद्गुरु बाबाजींच्या पूजनाकडे आपण जातोय. नक्कीच बाबाजींची आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक ताकद ही विशेष आहे. प्रयागमध्ये जो सिंहास्त कुंभ झाला, ज्या कुंभामध्ये आज अनेक आखाड्यांचे संत होते, सर्व आखाड्यांनी विचार करून श्री शंभू पंचदशनाम जुन्या आखाड्याच्या माध्यमातनं पूज्य शांतिगिरी बाबांना आता जगद्गुरु पदावरती विराजमान केलं. आणि म्हणून आपल्या या जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं एक वैभव आहे. आणि महाराष्ट्रातले दशनामी संन्यास परंपरेतले एकमात्र जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत. आता तुम्ही आखाडा ऐकू राहिले. आखाडा म्हणजे काय? जसं तुमची भावकी राहते तसं आमच्यामध्ये सुद्धा काही नियम आहे. आमचा सगळ्यात पहिला परिवार राहतो, अनेक परिवारां मिळून आमची मढी बनते आणि मढ्यान मिळून आखाडा बनतो. आता एवढं डिटेल सांगत नाही, आम्ही तुमच्या जास्त डोकं घालतो का? नाही. मग तुम्ही फक्त ऐकून घ्या. फक्त एकच विनंती, ओरिजिनल संतांना ओळखा, ओरिजिनल संतांना. आता काहीतरी तो एक बाबा कोणता चुकला, तो तर बाबा नाहीच आहे, त्याला मुलं आहे, बाळ आहे, परिवार आहे. आणि मीडियाला हेच चालू, एक भोंदू बाबा, एक भोंदू बाबा. म्हणजे ग्रस्तींमुळे चांगले साधू बदनाम होत आहे. म्हणून हे समाजानं, बरं डोक्यावर घेणारे कोण आहे? तुम्हीच लोक आहे. हां, तुम्हीच लोक आहे. बाबाजींनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही. जनार्दन स्वामींच्या परंपरेत कुठेही धरबंधन केल्या जात नाही. इथं कुठेही मंत्रून दिल्या जात नाही, काहीच नाही. आमच्यापेक्षा धरबंद करणारे जास्त पैसे कमावत्या. आणि तुम्ही लोक इतके बावळाट सारखे, तुम्हाला एखाद्यानं सांगितलं ना तुझ्या घरी धरबंधन करावं लागल, तुम्ही 25,000 उसने पाहत्या आणि त्याच्या हस्ते निंब पुरवून घेत्या. आणि एका गावात 4-4 धरबंद होत्या, विचार करा. आणि आम्ही म्हणलं ना अन्नदानाची पंगत करा, तर तुम्ही नाही हो, गाव करतच नाही, सहकार्यच होत नाही. म्हणजे आपण सत्याच्या पाठीशी उभं राहत नाही आणि भोंदू लोकांच्या मागं राहतो, चांगल्या लोकांना बदनाम करतो. डोळे उघडा. सद्गुरू जनार्दन स्वामींसारख्या दिव्य महापुरुषाचं आणि शांतिगिरी बाबांसारख्या दिव्य महापुरुषाचं सानिध्य लाभलंय. आणि या पंचक्रोशी जर एकनिष्ठ या परंपरेशी राहिली ना, तुम्हाला अजिबात कोणाच्या वाऱ्यात जायची गरज नाही, कोणाकडून निंबाई मंत्रायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. बाबाजींनी सोपा परमार्थ सांगितला, अनुष्ठान करा, व्यसनमुक्त राहा, शाकाहारी राहा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. बाबाजींच्या पूजनासाठी मंचावरती विनंती करतो राजूभाऊ साहने, हेमंत खंदारे, बबन मामा,
बाबूराव पेकळे आणि पोलीस पाटील हे जे 5 नावं माझ्याकडे दिलेले आहेत ते प्रतिनिधी कृपया मंचावरती येतील आणि सगळ्या गावाच्या वतीनं जगद्गुरु बाबाजींचं पूजन, आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं चरण पादुकांचं पूजन, जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन आज मंचावरती ते करतील. बाबांच्या चरण पादुकांचं पूजन होईल, त्यानंतर बाबाजी आशीर्वाद देतील. त्या अगोदर मंदिराचा कलश स्थापना सोहळा पार पडला म्हणून आनंद उत्सव म्हणून आपण सर्वजण पावली खेळू. 5 मिनिटं बाबांचं पूजन होईपर्यंत सगळ्यांनी जागेवर उभा राहा. सगळे नाचून गाऊन पावली खेळून आनंद उत्सव आपण व्यक्त करू. पूज्य जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन मंचावरती होत आहे. सगळ्यांनी उभा राहा, ते आनंद उत्सव व्यक्त करा आणि कृपया हात जोडून विनंती, अजिबात मंचावर दर्शनाला येऊ नका. काहीच नाही आहे तिथं कार्यक्रम तुमचा आहे. तुमच्या कार्यक्रमाची शोभा आणि शिस्त तुम्ही ठेवा. जगद्गुरु बाबाजींच्या चरण पादुकांचं पूजन इथं संपन्न होत आहे. जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन चालेल, भजन चालेल. धन्यवाद. सर्वांनी हात वर करा. सर्वजण आपण संत जनार्दन सद्गुरु जनार्दन, संत जनार्दन सद्गुरु जनार्दन, संत जनार्दन सद्गुरु जनार्दन, संत जनार्दन सद्गुरु जनार्दन, सद्गुरु जनार्दन. गोर गरिबांसाठी केले शिवाचे रान, गोर सकल जनार्दन सद्गुरु जनार्दन. सर्वांनी कोणी हात वर ताळी वाजवा. सर्वांच्या मनात कणाकणात बाबाजींचा संचार झालेला आहे. आता मंचावरचे सर्व खाली चला. चला 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 सगळे चला. भक्तिभावे पूजन, भक्तिभावे पूजन, भक्तिभावे पूजन करतु भक्त, करतु भक्त, करतु भक्त बाबाजींना कोटी कोटी वंदन, करतु भक्त महात्माजींना कोटी कोटी वंदन. संत जनार्दन सद्गुरु जनार्दन. सर्वांनी तरी हात वर ताळी वाजवा. भक्तांसाठी गणपतीचा हा सोहळा, गणपतीचा हा सोहळा. लाख भक्त, हजार भक्त, लाख भक्त ओढा गावाला. सर्वांनी हात वर करा. जाम पे श्री प्राप्त गुजर जाएगी, अरे जाम पे जाम से युद्ध श्री प्राप्त गुजर जाएगी. पहला श्री बाबा जी नाम का और शांति बाबा नाम का पियो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. जिंदगी से लाख भक्त ओढा गावाला. बाबा जी ने आपली टाळी ऐकायची ओढा करायची. हात वर. एक दोन तीन, एक दोन, क्या बात. लाख भक्त ओढा गावाला. आज
झालो हो गोळा अमर भक्त पोराला मला आज झालो हो सद्गुरु शेवटपर्यंत हात बकरा नैवेद्य करून घ्या लगेच. बोला जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आजच्या हॅलो 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 आजच्या या पावन व पवित्र पर्वावरती बाबाजींचं पूजन आपल्या सगळ्यांच्या वतीनं पार पडलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू, धन्यवाद देऊ. आपणा सगळ्यांचं विशेष अभिनंदन करताना मी एक विशेष अभिनंदन आज करणार आहे. आणि ते अभिनंदन असं आहे, मी कार्यक्रम माझ्या नशिबात नव्हता, पण आज कार्यक्रम असा घडला, आपल्या हनुमान टेकडीची जी जमीन आहे त्याची शासकीय मोजणी होती आणि त्या मोजणीला प्रतिनिधी म्हणून मी आलो. आमचे जेवढे आजूबाजूचे सगळे बांधभाव्य सगळ्यांनी अगदी ना हरकतपणे सगळ्यांनी सह्या केल्या म्हणून अभिनंदन करू त्यांचं. सगळ्यांना धन्यवाद देऊ. सगळे हजर झाले आणि आनंदानं त्यांनी ती मोजणी केली म्हणून सगळ्यांना धन्यवाद आहे. यानंतर मी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो, बाबाजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद रूपी मार्गदर्शन करतील. आता बाबाजी बोलताय, तुम्ही सगळ्यांनी मौन धरा. आता शांतिगिरी बाबा मौन सोडताय. 9 वर्ष ज्या महाराजांनी मौनाची साधना केली, 9 वर्ष जे बोललेच नाही, 45 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले जे पोटाला भाजी भाकर डाळ भात खात नाही, अखंड फलहाराचं व्रत करताय, अशा तपस्वी महापुरुषांचे आशीर्वाद घेऊ. बाबाजी बोलतील, त्यानंतर जगद्गुरु जनार्दन स्वामींची आरती, गणपतीची आणि जनार्दन स्वामींची आरती होईल आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आता घड्याळ पाहूच नका तुम्ही. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुहरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपार मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जना गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थ सिद्धये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात्र साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजैवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठम् वातात्मजं
वानरयूतमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे कथे भीमरथ्य वरं पुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः पवित्र आणि पावन नगरी श्री क्षेत्र वोढा ज्या नगरीला पवित्र असा गोदाम मातेचा किनारा लाभलेला आहे, ज्या वोढा नगरीमध्ये की असा एक बघा सामर्थ्यशाली किंवा अत्यंत माझं दैवत आहे, ज्या देवताला सर्व देवांनी काय दिलं सन्मान केला आहे की आधी पूजा कोणाची की नाही, आधी पूजा कोणाची लक्षात घ्या. कोणतेही जर पूजन करायचं असेल तर प्रथम पूजन कोणाचं लक्षात घ्या. अच्छा या गणपतीनं म्हणतो ना, अशा गणपती बाबाच्या चरणी प्रथमतः साष्टांग दंडवत करू. त्याचप्रमाणे आपल्यासमोर थोर संत निष्काम शिवयोगी की ज्यांनी बघा मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मुखे बोलू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळ्या दृष्टी आली बाबा तुम्हामुळे, वांज मायना मुलं झाले बाबा तुम्हामुळे, अनेक व्यसनमुक्त झाले करील ते काय बघा. असा ज्यांचं महिमा आहेत. सुंदर असं मिरवणूक सोहळा अत्यंत उत्साहपूर्वक बाबा सर्वांचे बघा मिरवणूक सर्वांचे चेहरे पाहत होते बरं का. प्रत्येकाच्या वोडेकरांच्या प्रत्येक माता भगिनी असतील सुपुत्र असतील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद का अत्यंत आनंद ओसरणं महत्त्वाचं लक्षात आहे. जर टाळ्यावर सारे वोडेकरांच्या बघा श्रद्धेचं बरं का अभिनंदन करूया. असे थोर संत जे पालखीच्या रूपाने आपल्यासमोर आहेत अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. आपल्या भूमीतील जेवढे देवता आहे बघा त्या सर्व देवताच्या चरणी वंदन करूया. या गोदा मातेला वंदन करूया, भूमीला वंदन करूया आणि आपली भारतीय संस्कृतीची स्वदेशी गोमाता बघा संकरित नाही तर स्वदेशी गोमाता त्या गोत्याच्या चरणी वंदन करूया. आणि अत्यंत पवित्र या सोहळ्यासाठी आपण या सोहळ्याचं आयोजन केलं आणि सर्व बाई उपस्थित झाले. विशेष म्हणजे बघा या सोहळ्याला त्र्यंबकेश्वरचे अनेक साधू संत आपण निमंत्रित केले आणि ते उपस्थित झाले. त्यांचाही पूजन सोहळा पडला. त्यामध्ये श्री स्वामी आमचे एकशे महंत शंकरानंद स्वामी महाराज, तसेच श्री स्वामी आमचे विष्णुगिरीजी महाराज जुना खड्याचे, ज्यांनी आपल्याला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. अशा जे संत या ठिकाणी उपस्थित झाले अशा सर्व संत टाळीवर अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद द्या. आणि बाबाजी सांगायचे शास्त्रयुक्त पूजा काय शिवयुक्त पूजा लक्षात द्या. आणि त्याप्रमाणे या परिसरात जे गुरु हे ब्राह्मण लक्षात द्या, ब्राह्मणांनी सुंदर असं शास्त्रयुक्त पूजन केलं आणि त्या दैवतामध्ये आणखी दैवतच केलं बघा चैतन्य निर्माण केलं लक्षात घ्या. कारण काय सामर्थ्य ब्राह्मणामध्ये आहेत लक्षात घ्या की जे दैवत की मंत्र आधी का मंत्र दैवादी मंत्र हे आपलं देवता हे मंत्राधीन आहेत. मंत्राधीन दैवता म्हणतात लक्षात घ्या. काय देवता हे मंत्राच्या अधीन आहेत आणि ते मंत्र ब्राह्मणांच्या अधीन लक्षात घ्या. जे ब्राह्मणांच्या मुखातून मंत्र झाल्यानंतर दगडामध्ये सुद्धा देवत्व निर्माण होऊ शकतं असं सामर्थ्य ज्या गुरुमध्ये आहेत. अशा गुरुंचा टाळून त्यांचा अभिनंदन धन्यवाद द्या. आणि ब्राह्मण कोणाला जन्म कोणाला मिळतो का कोणाला मिळतो जे असे पुण्यकर्म करतं ना पुढच्या जन्म का तुम्ही आता ओढेकर बघा विषय का जे असे पुण्यकर्म करते ना पुढचा जन्म तुमचा कोणता राहणार आहे असा महिमा या ब्राह्मणाच्या जन्माचा आहेत किंवा पुण्यकर्माचा आहेत. आणि म्हणून बाबांना आनंद वाटला. आमच्या अनेक माता भगिनी बालगोपाल
गणेश स्वरूप आमचे सर्व भानुगोपाल आणि सर्व होडेकर, तसंच जय बाबाजी भक्त परिवार असेल की आमच्या इथे वनवतराव असतील की गजानन पाटील असतील बरं का, गजानन पाटील असतील, असे अनेक या ठिकाणी सुरेश भाऊ असतील. यांचं नाव काय बाई बसेल, सुरेश साने का बरं, सुरेश साने असतील की जे अनेक दिवसापासून जे आपले श्रीराम भाऊ की श्रीराम भाऊ यांनी भूदान केलं की भूदान केलं, काय त्यांचं हेतू इच्छा असेल की हां श्रीरामने परिश्रम बघा, काय त्यांची इच्छा असेल, त्यांच्या आत्म्याला काय बघा भावना असेल की त्यांनी ती भूदान बाबांच्या चरणी केलं की ज्या ठिकाणी काय विशेष म्हणजे लव कुशाचा जन्म का लव आणि कुश माझा जन्म झाला अशी अत्यंत पवित्र आणि पावन भूमी लक्षण. आणि तिथे तो आश्रम सुद्धा कोणत्या गावचा आहे, लाखाल गावचा नाही बरं का शिलापूरचा मार सांगायचं नाही आहे का एकलऱ्याचं नाही, आश्रम कोणत्या गावचा आहे नक्की ना, होडेकरण तुमच्याच गावचा आहे ना आश्रम. मग बरोबर निदान बघा की आपुलकी एक भावना एक विचार आमच्या सोडे होडेकर बघा आहेत की स्वाभिमान आहे बघा. आणि सुंदर असं आश्रमाचंही जे काही काम बाकी राहिलं होतं की सुंदर असे कमान असेल कोटी असेल की अशा रीतीने सुंदर असं कलर असेल की सुंदर असं त्या ठिकाणी शोभा त्या आश्रमाची वाढवली. जरा टाळेवर सर्व होडेकरांचा आपण धन्यवाद द्या. आताच आमच्या विवेकानंद मुद्दा म्हणला की नाही ह्या विनायकाच्या मंदिरासाठी की लक्षात द्या, जो कलशारोहण सोहळा झाला तो कलशारोहण सोहळा केव्हा झाला लक्षात द्या. अनेकांनी योगदान त्यामध्ये दिलं बघा. आणि शासनाने काय दिलं होतं ना, हां शासनाने एक योगदान अशा माध्यम बघा अधिष्ठान आपल्या गणेशाचं यांनी उभं राहिलं म्हणून तन मन धन अशा माध्यमात ज्यांनी सेवा करून या विनायक या देवतेचं अधिष्ठान अत्यंत सुंदर रीतीने त्या त्यांनी निर्माण केलं म्हणून. आणि त्याचा सोहळाही या ठिकाणी अत्यंत आनंदाने पार पाडला म्हणून सर्व होडे करायचं बघा, सर्व माता भगिनींचं सर्व होडे सर्व भक्तांचं टाळीवाजून आम्ही धन्यवाद दर्शन. आता आपण एक चर्चा आपण बघा होडेकर आपण जर चर्चा करणार कारण अनेक प्रवचन कीर्तन करा जगामध्ये बघा आहे की नाही, कितीतरी ज्ञान बघा ते आपल्याला सांगतात. मात्र बाबा आज कीर्तन किंवा प्रवचन करणार नाही तर गोडे करण्याची संवाद करणार नाहीत. संवाद बघा चर्चा करण्याची लक्षात घ्या, कोणती चर्चा करणार लक्षात घ्या. आध्यात्मिक चर्चेमध्ये काय म्हटलं जातं, सामर्थ्य आहे चळवळीचे. काय म्हटलं जातं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे मात्र तेथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे लक्षात. तसं आपल्या नगरीचं सुंदर असं अधिष्ठान हे विनायक म्हणजे गणपती बाबाच्या उभं राहायला लक्षात घ्या. आणि म्हणून कीर्ती या वडेगावची आहे की या गणेशामुळे. जसं ह्या गावाला अधिष्ठान अनेक देवतांचं आहेत, जसं इमारतीला पायाचं अधिष्ठान आहेत, वनस्पती सर्व जे झाडं आहेत त्यांना मुळाचं अधिष्ठान आहेत, तसं बघा मनुष्याला सुद्धा कोणाचं अधिष्ठान पाहिजेत, गुरूंचं. कोणतं बघा मनुष्याला कोणाचं अधिष्ठान गरजेचं आहे, गुरुचं बघा अधिष्ठान गरजेचं लक्षात. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्यांनी गुरु केला त्याचा जन्म सार्थक. बघा दोन उदाहरण महत्वाचे बघा. 1400 वर्षे तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज आहे की नाही, काय बघा सामर्थ्य ज्यांचं होतं ते कशावर बसायचे, वाघावर. कशा बघायचे, ज्याच्या हातात कोणता चाबूक राहायचा लक्षात. एवढं सामर्थ्य कोणाचं होतं, त्यांना सुद्धा कोणाला गुरु करावं लागलं, 14 वर्षाच्या मुक्ताबाई. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. किती बघा महत्त्व जीवनामध्ये गुरुच आहे की नाही. त्याप्रमाणे दुसरा उदाहरण लक्षात घ्या वडेकरांना, गुरुचं अधिष्ठान किती महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. दुसरं उदाहरण आहे श्री संत नामदेव महाराज. लक्षात आहे काय, नामदेव महाराज काय सामर्थ्य सुद्धा त्यांचं होतं. हो भगवंत त्यांच्याशी बोलत होते, भगवंताला जीव घालत दे कोण, तरीसुद्धा त्यांना कच्चं मडकं म्हणलं. काय म्हटलं त्यांना, तरीसुद्धा त्यांना काय म्हटलं गेलं, त्यांना काय म्हटलं गेलं, कच्चं म्हटलं बघा, कच्चं मडकं म्हटलं गेलं. का कच्चं मडकं म्हटलं गेलं, त्यांच्या जीवनात गुरु नव्हता म्हणून त्यांना काय सांगितलं गेलं, तुम्ही महादेवच्या मंदिरात जा म्हणे. कुठे जावा नाही, महादेवच्या मंदिरात जा, सकाळी मंदिरात जावा नाही. जिथं जे तुम्हाला तिथे जो असेल ना त्याला गुरु करा म्हणे. नाही की कोणाला गुरु करा, त्या महादेवच्या मध्ये जो असेल त्याला गुरु करा. आणि त्यानुसार बघा दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज शिव मंदिरात गेले. लक्षात घ्या, त्यांना काय दृश्य दिसलं, एक वृद्ध महाराज
त्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते, है की नाही? काय ठेवून बसले होते? लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा. वृद्ध बघा संत महाराज त्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले होते. नामदेव महाराज त्या मंदिरात गेलेले आहेत. विचार केला, आपल्याला काय सांगितले? जो भेटेल त्यांना गुरु करायचा. आता देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसले, कसं काय गुरु करा? प्रश्न पडला. आणि मग नामदेव महाराज काय म्हणले त्या वृद्ध बघा व्यक्तीला, महाराजांना म्हणे, जरा तुमची पाय जरा बाजूला करा, मला दर्शन घ्यायचं, लक्षात घ्या. त्याची वृद्ध व्यक्ती काय म्हणली? लक्षात घ्या, अरे मी नामदेवा, मी फार म्हातारा आहे म्हणे. काय? मी फार म्हातारा आहे म्हणे, वृद्ध आहे म्हणे, माझ्याने पायसुद्धा उचलत नाही. काय? ही जी पाय ठेवले गेली ना देवावरच्या पिंडीवर, ते माझ्याकडे एवढी शक्ती नाही म्हणे, माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की ते मी पाय बघा ते बाजूला उचलू शकतो. मग असं कर म्हणे नामदेव, तूच ते पाय उचल. काय? ती माझी पाय तूच उचल म्हणे, बाजूला ठेव. आणि मग लक्षात घ्या वडेकरांनो, की ज्या वेळेला नामदेव महाराज त्या वृद्ध संतांचे व्यक्तीचे पाय उचलायचे आणि पाय उचलून बाजूला ठेवायचे, तिथं काय तयार व्हायचं? खाली तयार काय राहायची? लक्षात घ्या. आणि ते कोण होते? ते कोण होते? यशोबा खेळकर कोण होते? म्हणून बघा नामदेवांनी कोणाला गुरु केलं? कोणाला गुरु केलं? लक्षात घ्या. असे अनेक, स्वामी विवेकानंदने कोणाला गुरु केलं? एकलव्याने कोणाला गुरु केलं? लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला गुरु केलं? हां, त्याप्रमाणे बघा आणखी हनुमंतांनी कोणाला गुरु केलं? श्रीरामप्रभूंनी कोणाला गुरु केलं? श्रीकृष्णाने कोणाला गुरु केलं? लक्षात घ्या. लक्षात घ्या. म्हणजे यातून नका मुद्दा लक्षात घ्या. काय सामर्थ्य आहे? जसं स्त्रियांना पती, काय पती हा परमेश्वर केलं, तसं सर्व बघा भाई भक्तांना मनुष्याला कोण आहेत? गुरु हा परमेश्वर. आपलं गुरु हा बघा परमेश्वर आहे सर्व व्यक्तीसाठी, माणसासाठी. लक्षात घ्या. म्हणून काय म्हणलं जातं? सामर्थ्य आहे चवीचे, जो जे करी दयांचे, मात्र ते भगवंताचा अधिष्ठान पाहिजे. गुरु का गरजेचं? लक्षात का गोडीकरांना, तुम्ही लोखंडाचा तुकडा, लोकांचा तुकडा घेतला. कोण तुकडा घेतला? लोकांना तुकडा घेतला, तो पाण्यात टाकला तर काय होतं? तरतं का बुडतो? लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला, बुडाला. लक्षात घ्या. मात्र तोच लोखंडाचा तुकडा आपण काय केला? एका लाकडी ठोकळ्याला बांधला. कशाला बांधला? लाकडी ठोकळ्या बांधला. कशाला बांधला? आणि पाण्यात टाकला. काय झालं? तरला का बुडाला? लक्षात घ्या. त्याप्रमाणे बरं का मनुष्याचं जीवन कसं आहे बरं का? मनुष्याने काय केलं पाहिजे? आपलं जीवन कोणाला बांधलं पाहिजे? गुरूंना. कोणाला बांधलं पाहिजे? जो व्यक्ती बघा आपलं जीवन रूपी नौका ही गुरुरूपी ठोकळ्याला बांधेल तोच तरेल. जो गुरु ठोकळ्याला बांधाय तो बुडल्याशिवाय राहणार. म्हणून बघा गुरुची किती आवश्यक. लक्षात घे. आता एक सुंदर बघा आणखी एक प्रसंग उदाहरण दिलं लक्षात वडेका लक्षात द्या बघा, की अधिष्ठान म्हणजे गुरु किती गरजेचं लक्षात घ्या. कारण आपण म्हणतो सद्गुरू वाचवणी, सद्गुरू वाचवणी सद्गुरू वाचवणी. लक्षात घ्या. एक सुंदर असा प्रसंग बघा त्या ठिकाणी सांगितला जातो. अगं वडेकरांना का माहिती मग लक्षात. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये गाय चरत होती. कोण चरत होती बरं का? गाय चरत होती. गाय जंगलामध्ये चरत आहे. लक्षात घ्या. आणि ती चरत असताना जंगलामध्ये कोण राहतं? आणखी वाघ राहतं. लक्षात घ्या. काय राहतं? वाघ राहतो. त्या वाघाने बघितलं या जंगलामध्ये कोण आहे म्हणे? एक गाय बघा चरताना. मग त्या वाघाने काय विचार केला असेल? काय विचार केला वाघाने? आपल्याला आता आपलं खाद्य अन्न शिकार बघा मिळेल बरं का. आणि म्हणून तो वाघ कोणा दिशेने येऊ लागला? गायच्या दिशेने येऊ लागला. लक्षात घ्या. गायीने बघितलं गायीनं बघितलं बरं. काय बघितलं? आपल्या दिशेने कोण आता आहे? कोण येत आहेत? वाघोबा येत आहेत. आणि मग विचार करा, वाघ जर गायीकडे जात असेल तर गायनं काय केलं असेल? बिचारी गाय त्या जंगलामध्ये सैरा वैरा पुढे बघा पळायला. लक्षात आपला जीव वाचवण्यासाठी ती गाय जंगलामध्ये पळू. लक्षात घ्या. गायच्या मागे कोण लागलेले आहेत? जर बोला ना, काय लागलेले आहेत? वाघ बघा. पुढे गाय, मागे वाघ बघा त्या जंगलामध्ये. आणि ती गाय बिचारी आपला वाचवण्यासाठी सैरा वर्गा पळत. लक्षात घ्या. मात्र वडेकरां पुढे लक्षात घ्या काय झालं. ती गाय जंगलामध्ये पळत असताना त्या गायीला तलाव दिसला. काय दिसला बघा? तलाव दिसला तिला. म्हणून ती गाय आपला जीव वाचवण्यासाठी कुठं घुसली? त्या तलाव बघा तलावामध्ये घुसली. कुठं घुसली?
तलावामध्ये घुसली लक्षात घ्या. मात्र काय झालं, ती गाय ज्याला तलावामध्ये घुसली 40 फूट किती 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 40 फूट बघा आतमध्ये गेली बघा. किती फूट अंतर गेली? 40 फूट आतमध्ये गेली. मात्र काय झालं, त्या तलावामध्ये चिखल म्हणजे गाळ बघा वाहून आलं लक्षात घ्या. आणि ज्यावेळेला ती गाय 40 फूट त्या तलावामध्ये आत गेली तर काय झालं, त्या चिखलामध्ये फसली. कोण फसली? लक्षात गाय. आता मागून कोण येत होतं? वाघ. वाघाने काय बघितलं तलावामध्ये, आणि गाय काय झाली बघा, फसलीच त्याच्या. मग त्याला वाटतं चला आता आपण काय गाईला काय घरू बघा. आता आयती शिकाय मिळाली लक्षात घ्या. म्हणून वाघ सुद्धा कुठे घुसला? वाघ सुद्धा कुठे घुसला बघा. वाघ बघा प्रसंग लक्षात घ्या. वाघवा सुद्धा बघा त्या गाईला खाण्यासाठी त्याला घुसला. मात्र काय झालं लक्षात द्या बरं का, ज्याला तो वाघ सुद्धा तलावामध्ये पाण्यात तळच्या पाण्यात चाललं बघा, चालला तिला आतमध्ये. तर काय झालं बघा, 25 फुटावर किती 25 फुटावर गेला बघा तो वाघोबा. आणि 25 फुटावर गेल्यानंतर काय झालं, तो वाघोबाही फासला. कशामध्ये? गाळामध्ये. लक्षात. आता तलावामध्ये कोण कोण बसलेले आहेत? कोण कोण बसलेले आहेत? वाघ आणि गाय बघा, दोघे बसले. दोन्हीचं अंतर किती आहे? दोन्हीचं अंतर किती आहे? हां, तुम्ही हुशार वर्ग गणित तुमचं. कारण 40 फुटावर कोण बसलं होतं आणि 25 फुटावर कोण बसलं? दोन्हीचं अंतर किती? हां, लक्षात. आता बघा तलावामध्ये गाय आणि वाघवा दोन्ही बसले बघा. दोन्ही एकमेकाकडे पाहू लागले. काय लागले? एकमेकाकडे पाहता लक्षात द्या. गाय म्हणते काय वाघावं मला, काय म्हणते आता वाघावा निघायला थारी त्या गावातून. मात्र बघा गाय बघा संवाद करते, चर्चा करते. कोणाची? जसा तुम्ही आमची चर्चा बाबा करून राहिला का तशी आता बघा चर्चा कोणाची सुरू झाली तलावामध्ये? वाघ आणि गायची चर्चा सुरू झाली. कोणाची चर्चा सुरू झाली? गाय आणि वाघाची. बघा गाय काय म्हणते बघा वाघोबाला, अरे म्हणे वाघोबा प्रत्येक प्राण्याला म्हणे मालकाची गरज आहे म्हणे. काय म्हणते गाय वाघोबाला? प्रत्येक मालकाला आपल्या प्रत्येक प्राण्याला मालकाची गरज म्हणे. ज्या प्राण्याला मालक नसेल त्याचं जीवन व्यर्थ आहे म्हणे. असं कोण म्हणतं? कोणाला म्हणते? मात्र वाघो बघा आता गर्विष्ठ अभिमानी. तो काय म्हणतो? मी जंगलाचा राजा म्हणे. काय मी कोण आहे? मी स्वतः राजा आहे म्हणे. मला कोणत्याही मालकाची गरज नाही म्हणे. मी स्वतः मला गेला लक्षात द्या. असं कोण म्हणतं? वाघ म्हणून लक्षात द्या. मात्र गाय पुन्हा मोठ्या तळमळी म्हणते, अरे वाघोबा प्रत्येक प्राण्याला मालकाची गरज आहे म्हणे. आणि जर मालक नसेल तर त्या प्राणी जीवन व्यर्थ आहे म्हणे. बघा असं गाय म्हणते. वाघ काय ऐकायला तयार नाही. वाघ काय म्हणतो? मीच काय राजा म्हणे, मला मालकाची गरज नाही. लक्षात घ्या. असं करता करता सायंकाळ झाली. कोणती वेळ झाली? सायंकाळ झाली. आता बघा संध्याकाळी 6 वाजले का त्या गाईचा काय नियम आहे माहिती आहे का? आपल्या खोट्यावर यायचं बघा. किती वाजता? संध्याकाळी 6 वाजता. बघा त्या दिवशी बघा 6 वाजता त्या मालकाने बघितलं 6 वाजले होते. मात्र गाय खोट्यावर काय आली? तो मालक, गायचा मालक बघा वाट पाहत राहिला. कोणाची वाट पाहू लागला? गाय काय येत नाही बा. गाय येत नाही. चक्र फिरलं कोणाच्या? मालकाचं, गायच्या. आपली गाय कुठे गेली आज? दररोज 6 वाजता कुठे येते? मग आज काय आलेली नाही. लक्षात घ्या. आणि विचार करून आला कोण? तो मालक. आपली गाय गेली कुठे? मग शोधाशोध सुरू केली त्या गायच्या मालकाने. आणि मग तो गायचा मालक कुठे आला? दररोज जंगलात चरा जायची ना, त्या जंगलात बघा तो मालक आला. बघा तिथे बघा त्याला ती गाय दिसली नाही. मग आणखी बघा पुढे गेला त्याला तलाव दिसला. आणि तलावजवळ गेल्यानंतर त्याला काय दिसलं? त्या गायच्या मालकाला कोण दिसलं? हो इकडे लक्ष द्या. त्या तलावामध्ये त्या मालकाला काय दिसलं? बोला ना. वाघ आणि गाय आणि वाघ. दोन्हीचं अंतर किती होतं? बघितलं कोणी? त्या गायच्या मालकाने बघितलं. त्या तलावामध्ये आपल्याला कोण दिसतं? एक बाजूला वाघून एका बाजूला गाय म्हणे. मग त्या गायच्या मालकाने काय विचार केला असेल? गायला काढण्याचा का वाघोला काढण्याचा? हां का वाघोवाला? मला का नीट लक्षात घ्या. त्या गायच्या मालकाने काय विचार केला? आपल्या गाईला तर आपण घ्या तलावातून काढलो का बाहेर? काढलं बाहेर. लक्षात द्या. म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले काही जोरदार बोलवायच्या. आणि मग अनेक प्रयत्नांनी त्यांनी काय केलं? आपल्या गाईला त्या तलावातून काढलं आणि घरी घेऊन गेला. लक्षात द्या. आता तलावामध्ये कोण राहिलं?
तो मंडळी वडेकर वाघ राहिला तो स्वतःला काय म्हणायचा, मी स्वतः मालक की म्हणे, मी स्वतः राजा आहे मालक म्हणते, मला गरज नाही म्हणे. मग सांगा त्या वाघाला काढायला कोण आलं, तुम्ही गेले होते का, कोण आहे का दम गोडे म्हणे. लक्षात का हो, त्या गायला काढायला आपलं त्या वाघाला काढायला कोणी आलं का. मग काय झालं, वाघोबा बिचार तिथंच. म्हणून ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला, ज्यांनी गुरु केला त्यांचा जन्म सार्थक झाला, ज्याने गुरु केला त्यांचा जन्म सार्थक झाला. म्हणून बघा आपली गुरु शिष्य परंपरा अनादिकालपासून चालत आली की नाही. अनेक देश या पृथ्वीच्या पाठीवर आहेत, मात्र कोणत्याही देशामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही. फक्त कोणत्या देशात आहेत, कोणत्या देशात आहेत म्हणून आपण भाग्यवान आहे का करंट आहे. लक्षात हां, हे युद्ध काढून राहिलं, त्यांच्या देशामध्ये परंपराच नाही हो, आहे की नाही, काही ज्ञानच नाही त्यांना. चल युद्ध चालू, युद्ध चालू झालं. लक्षात एक त्यांच्याकडे कार्यक्रम काय बरं का, लोकांना मारायचं कसं बरं का. हे दुसरे देश आहे ना फक्त यांचं टेक्निक कोणतं माहिती आहे का, लोकांना मारायचं कसं एवढं ज्ञान आहे त्यांना बघा, दुसरं कोणतं ज्ञान नाही. मग आता आपल्या भारतामध्ये काय सांगितलं जातं, कोणतं ज्ञान आहे, लोकांना तारायचं कसं काय. लक्षात द्या की. आणि म्हणून बघा आपला काय विषय चालू होता, हां गुरुशिष्य परंपरा. लक्षात द्या. आणि ती गुरुशिष्य परंपरा आपल्या भारतामध्ये 2-5 वर्षापासून आहे का, अनादिकालापासून बघा. कधीपासून आहेत म्हणून आपण काय म्हणतो, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. गोरक्षा शिकेला मच्छिंद्राने बोध, गोरक्षा शिकेला गोरक्ष बळला, दैनिक गोरक्ष बळला, गोरक्ष बळला, दैनिक गोरक्ष बळला. गहिनी प्रसाद कीर्तीला थार, गहिनी प्रसाद कीर्तीला थार, ज्ञान रूपसार जोडली ज्ञान रूपसार, ज्ञान रूपसार जोडली ज्ञान रूपसार. गुरु शिष्य गाव ह्या परंपरा गाव जगात तोडजोड आहे का. लक्षात घ्या. बघा नृती महाराज बघा एका गीतामध्ये काय मत आहे का बरं का. लक्षात घ्या की श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी एक सुंदर चरण बघा आपल्या सर्वांसाठी बघा अत्यंत महत्त्वाचं सांगितलं बरं का. कारण तुम्ही सर्व गृहस्थी संसारी लोक की नाही, मग तुम्हाला यमपुरीला जायचं का नरकाला जायचं आहे, कुठं जायचं मला, कुठं जायचं, यमपुरीला का नरकाला. यमपुरीला हो श्री संत निवृत्तीनाथ महाराज बरं का. काय बघा जीवाला प्रेम बघा आपल्या ग्रस्ती व्यक्तीविषयी बघा भक्तविताना बघा. आणि म्हणून बघा त्यांनी मुद्दा मांडला. काय मुद्दा मांडला की ज्या ग्रस्ती बघा भक्ताला वाटतं या संसारात तुम्ही तरुण गेलं पाहिजे, त्याचा आपला उद्धार झाला पाहिजे, सार्थक बघा या संसारामध्ये राहून माझ्या जीवनात सार्थक बघा झालं पाहिजे की नाही. त्यासाठी काय करावं लागेल बघा. याचं उत्तर एका गीतामध्ये कोणी दिलं, श्री संत निवृत्तीनाथ महाराज जो सदाशिवचा अवतार. लक्षात घे काय म्हणतो बघा, ऐका बघा. श्री संत निवृत्तीनाथ महाराज कशासाठी सांगतात, लक्षात घ्या. मानवी जीवनाच्या या देहाचं सार्थक कशाने होईल त्यासाठी काय करावं लागेल बघा. याचं उत्तर श्री संत निवृत्तीनाथ महाराज गीतेमध्ये दिलेत. काय म्हणतात श्री संत निवृत्तीनाथ महाराज, म्हणे शरण जा गुरुला, होईल सावध सांगतो तुम्हाला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला, होईल सावध सांगतो तुम्हाला. चुकली चौऱ्याऐंशीचा, चुकली चौऱ्याऐंशीचा, चुकली चौऱ्याऐंशीचा, चुकली चौऱ्याऐंशीचा, चुकली चौऱ्याऐंशीचा फेरा 2 दिवसांचा बाजार.
कोणासाठी सांगतात? ज्या मनुष्य जीवाला वाटतं माझ्या जीवाचं सार्थक व्हावं त्याची काय करावं लागेल सांगितलं त्यांनी. निवृत्ती म्हणे कोणा शरण जा? गुरुला. डॉक्टर, वकील, अधिकारी यांना का? नाही. कोणा शरण जायला सांगितलं? गुरुला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला, पुढे काय म्हणतात? होईल सार्थक सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या. मग सार्थक कशाने होईल? जो गुरुला शरण जाईल त्याचा जीव सार्थक होईल. नुसतं सार्थकच होणार बघा. काय म्हणतात निवृत्ती पुढे? त्याचा 84चा फेरा सुद्धा मी काय करीन, मात्र केव्हा? गुरुला शरण. म्हणून हा म्हणे आपणा सर झुका दिया गुरुदेव. गुरुदेव तुम्हारे म्हणजे हे डोकं कुठं टाकवायचं? गुरूंच्या चरणाजवळ. म्हणून असं आज आपल्या वडनगिरीमध्ये बघा पावनाचा आनंद झाला की आपली संस्कृतीमध्ये मातृदेव व पितृदेव की नाही. गणपती बाप्पाला पूजेचा मान का मिळाला? लक्षात घ्या. ते आपल्या शंकर पार्वतीला अर्थात भगवान महादेवाला आणि पार्वतीला काय म्हणायचे? भगवंत. लक्षात घ्या. ज्या वेळेला गणपती बाप्पा आणि कार्तिक बघा स्वामी यांचं बघा भांडण झालं. भांडण कशाने भांडण झालं माहिती का? लग्न कोणाचं अगोदर करायचं बरं का? कारण गणपती बाप्पा माझं लग्न आज झाले पाहिजेत, कार्तिक स्वामी म्हणून माझं लग्न आज झालं बरं का? दोघांचं भांडण कशावरून? लग्न. बघा दोन्ही बंधू होते. लक्षात, दोन्ही बंधू होते. आणि मग त्यावेळेला ते भांडण काही शंकरा भगवानकडून मिटलं नाही. मग भगवान शंकर म्हटले जा ब्रह्मदेवाकडे म्हणे. मग या दोघायला कुठे पाठवलं? कार्तिक स्वामी आणि गणपती कुठे पाठवलं? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवानी काय सांगितलं माहिती आहे का? ठीक आहे म्हणे तुमचं भांडण लग्नावर आहे म्हणा, कोणचं लग्न अगोदर करायचं बरं का? म्हणतं असं करा म्हणे, मी त्याचा निर्णय करतो म्हणे बरं का. काय सांगितलं ब्रह्मदेवानी त्या कार्तिक स्वामी आणि गणेश बापा गणपती बापाला? जो म्हणे प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल. काय? जो प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न नंबर 1. लक्षात घ्या. असा निर्णय देऊन टाकला नाही कोण्या? ब्रह्मदेवाच्या कोर्टाने बरं का. निर्णय काय झाला? पृथ्वी प्रदक्षिणा. लगेच बघा कार्तिक स्वामींनी विचार केला गणपती बाप्पाचं वाहन उंदीर छोटे म्हणे, आपलं वाहन आहे काय? मोर आहे. आपण पटकन काय करू? पहिले लग्न आपलंच होईल का? म्हणून कार्तिक स्वामींनी काय केलं? मोरावर बसले आणि लगेच पृथ्वी प्रदक्षिणा निघून गेले. आता गणपती बाप्पा विचार करू लागले लग्न कोणाचं प्रथम होणार? निर्णय झालेला होता की नाही? काय बघा बुद्धिमत्ता गणपती बाप्पाची होती की नाही? आणि म्हणून गणपती बाप्पाने काय केलं माहिती आहे? माहिती आहे का? लक्षात घ्या. शंकर पार्वती बघा बसले होते. काय आई वडील समोर बसलेले होते आपल्या आसनावर. या गणपती बाप्पांनी काय केलं? आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा काय केला? 3 किती प्रदक्षिणा केला? आई वडिलांना प्रदक्षिणा केल्या आणि त्यांचं काय दर्शन काय घेतलं? दर्शन घेतलं. आणि ब्रह्मदेव समोर उभे का? ब्रह्मदेवासमोर जाऊन उभे राहिले. दोघंही नजर झाली कोणाची? ब्रह्मदेव आणि गणपती बाप्पाची. ब्रह्मदेव काय म्हटले गणपती बाप्पाला? यू आर सक्सेस म्हणे. काय? गणपती बाप्पाला ब्रह्मदेव काय म्हणे? यू आर सक्सेस. पहिले लग्न कोणाच लागून गेलं? आणि कार्तिक स्वामी तिकडेच बघा फेऱ्या मारण्यासाठी. आणि म्हणून बघा आपल्या संस्कृतीमध्ये माता पित्यानं किती महत्त्व दिलं एक लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेव पितृदेव सर्वांसाठी बघा सर सुपुत्रासाठी आई कोण आहेत आणि वडील कोण आहेत? देव लक्षात आहे. म्हणून पोरांनी दररोज काय करायचं? कोणा दर्शन घ्यायचं? माता पित्यांचं. मग बघा जसं गणपतीला मान मिळाला ना लक्षात त्यापर्यंत तसाच मान बघा तुमच्याही मुलांना मिळाला लक्षात द्या. आणि अत्यंत महत्त्वाचा बघा फायदा कोणता आहे? जो दररोज बघा आपल्या आईवडिलांचं दर्शन करून घराच्या बाहेर पडेल ना. कोण? जो आपल्या आईवडिलांचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडेल त्याचा ॲक्सिडेंट होणार, त्याला हार्ट अटॅक येणार. मग कोणाला? किती सोपं का? किती सोपं. डॉक्टर अनेक उपाय सांगतात हार्ट अटॅक येऊ नये किंवा मग आता किती सोपा उपाय आपल्या संस्कृतीने सांगितला. फक्त काय करायचं? आपले आई वडील दररोज काय करायचं? श्रद्धेने दर्शन घ्यायचं. आईला काय म्हणायचं? लक्ष्मी. वडिलांना काय म्हणायचं? नारायण. आणि त्यांचं दर्शन घेऊन नंतर आपल्या कामाला जाते. अशा रीतीने बघा गणपती बाबाचा महिमा किती सण कमी केली. आणि आपल्या गणेशाचं अत्यंत सुंदर असं मंदिर आपण सर्वांनी सलग भावाबरोबर उभं केलं. म्हणून त्या श्रद्धेला नमन आहेत. आणि आपण सर्वांनी कष्ट करून परिश्रम घेऊन सुंदर असे प्रेझेंटेशन आदर्श या गणपतीच्या मंदिराचा घडवला. म्हणून टाळीवर परिचय गवड्या करण्याचं अभिनंदन होते.
एक भजन गा आपण गाऊ जोरात करा. सर्वांना का आता भोजन, आता तुम्हाला भोजन काय भोजन काय बनवले भोजनाला काय प्रसाद व्यवस्था केली म्हणून पुनश्च वडेकरांचं का अभिनंदन बघा बरं का प्रसाद केला होता. आता बरं का वडेकरचा आवाज बघा बरं का बाबांना बघायचं बरं का भजनामध्ये अनेक भजनी मिळू बसले बरं का. ओम नमो भगवते जनार्दनाय. बोला नमो भगवते जनार्दनाय. नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले गणपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले गणपति राघव राजा राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय श्री राम. रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय. बोलो बोलो चला. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 राम. नमो भगवते जनार्दनाय. भगवते माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गणपती माझा गणपती माझा मी बाप्पांचा. गणपती माझा मी गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पा गणपती माझा मी गणपतीचा. विठ्ठल माझा मी गणेशाचा. बाबाजी माझे 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 माझे. बाबाजी माझे मी बाबाजीचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. नमो भगवते जनार्दनाय. नमो भगवते भगवते ध्यान दोन ध्यान. धन्यवाद. 2 मिनिटं सर्वांनी व्यवस्थित मांडी घालून बसा, ताट बसा, डोळे बंद करा. आहे तिथून व्यवस्थित 2 मिनिटं गणेशाचं स्मरण करा, ध्यान करा सगळ्यांनी. आपणास सर्वांनी एक विशेष निमंत्रण देतो. गुढीपाडव्याच्या निमित्तानं 26 तारखेपर्यंत जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर इथे अनुष्ठान होतंय. 26 तारखेपासून
तर 2 एप्रिलपर्यंत हनुमान जन्म उत्सवानिमित्त आपल्या जिल्ह्यामध्ये असलेलं हनुमान जन्मस्थान जिथं आपण गेल्या 16-17 वर्षापासून तिथं अनुष्ठान करतो, हनुमान जयंतीचं अनुष्ठान अंजनेरी गडावर होतंय. आणि सर्वात एक महत्त्वाचं निमंत्रण देतो. सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या जीवनामध्ये जिथं पहिला यज्ञ केला, जिथून यज्ञाची परंपरा सुरू केली आणि ती ज्या मुहूर्तावर केली त्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं वेरूळमध्ये 18 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत अनुष्ठान आणि 108 कुंडात्मक यज्ञ संपन्न होतोय. भव्य यज्ञ सोहळा होतोय. त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. आज बाबाजींनी खूप सुंदर उदाहरण दिलं ओढ्याच्या वाघांना. तुम्ही बैठकीला आले तेव्हा बाबांनी एकच अपेक्षा व्यक्त केली. ती काय अपेक्षा होती सांगा बरं? नाही अजून ज्या वेळेस हे सगळे कार्यक्रम घ्यायला आले ना महिला मंडळ, तेव्हा बाबांनी 2च अपेक्षा व्यक्त केल्या. त्या गाव पूर्ण स्वच्छ झालं पाहिजे, 100% दारूबंदी झाली पाहिजे. गाव स्वच्छ झालं पण बाटली अजून आडवी झाली नाही ना. तर ती हे बघा, जेवढं बाबा लोकांचं ह्या ऐकत नाही ना तेवढं तुमचं बायांचं ऐकत्या. आम्ही बाबा लोक सांगून थकलो, आता तुम्ही ठरवा. आणि म्हणून व्यसनमुक्त समाज घडला पाहिजे. म्हणून मी म्हणलो ओढ्याच्या वाघांनो, गाय बना, वाघ बनू नका. म्हणून आपल्या सगळ्या ओढ्याकरांकडनं अपेक्षा आहे 100% व्यसनमुक्त. बाबांना काही देऊ नका, काही देऊ नका. आता हे बाबा काय सगळ्या बाबा लोकांना दक्षिण दिले, बाबाला काही दिलं का? काही ठरवलं तर का बाबा? नाही तर बरेच जण म्हणते बाबाला आणायचं लय खर्च येतो. काय पाकिट दिलं हो तुम्ही? काहीच दिलं नाही ना. आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जायचं काही घेत नाही. ज्याला वाटलं ते देत्या, नाही देते, काही अडचण नाही. तुम्हाला सांगतो, एक बायको करून संसार करणं सोपं आहे, पण बाबा बनून एवढा समाज सुधरवणं अवघड आहे. आणि हे फक्त शांतिगिरी बाबाच करू जाणं. बाकी सगळ्यांना माझ्या सहित दक्षिणा पाकिट दिलं, पण शांतिगिरी बाबा मात्र बिगर दक्षिणेचे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून गणपतीचा सोहळा आपण सगळ्यांनी घडवला. खूप भाग्य आपलं आहेत का अशा महापुरुषाचं सानिध्य आपल्या सगळ्यांना लाभलं. असो, आरतीकडे आपण जातोय. आरतीकडे जाता जाता तुम्ही काय कार्यक्रमाला दक्षिणा द्या नका देऊ तो भाग वेगळा आहे, पण मी माता भगिनीने एक नम्र आव्हान करल. आता 3 अनुष्ठानाचे कार्यक्रम आहे आणि हजारो लोक तिथं अनुष्ठानाला बसतात आणि अनुष्ठानावाल्यांना फलहार असतो. काय असतो? फलहार असतो. त्यांच्या फळांसाठी सेवा करा आणि ती मात्र कोणी करा? महिलांनी करा. मी सगळ्या महिलांना या निमित्ताने एकच आव्हान करल. माता भगिनींनी जातेगावला अनुष्ठान चालू आहे, अंजनेरीला अनुष्ठाने आणि वेरूळला अनुष्ठाने. या कार्यक्रमामध्ये तुम्ही तिथे जे लोक साधना करतात त्यांच्याकरता कशाची सेवा करा? फळांची. महिलांनी कशाची सेवा करा? सांगा मोठ्यानं. अरे भले देऊ नका पण मोठ्यानं म्हणा ना. फळांची. कशाची? फळांची सेवा करा. आता प्रत्येक जण काही फळं घेऊन येऊ शकत नाही. किती करायची? अपेक्षा जास्त नाही आमची. महिलांनी फळांकरता फक्त कमीत कमी 500 रुपये द्यावे. किती रुपये द्यावे? फक्त मोठ्यानं सांगा. किती रुपये? 500 रुपये. कोणी द्यायचे? मात्र महिलांनी द्यायचे. कधी द्यायचे? आजच द्यायचे. कारण 500चे फळं घेऊन यायला भाडं 1000 रुपये लागल. त्याच्यामुळे ते 500 रुपये, ज्यांची इच्छा असेल त्यांनी उभं राहा बरं. कोण कोण आजच 500 रुपये देतील बाबांकरता? फक्त महिला बरं का, माणसं नाही. तुम्ही बघून घ्या इकडं घरची बाई उभी राहिली का नाही. आणि ज्या माता भगिनी उभा राहत आहे 500 रुपये म्हणजे काही लय मोठी गोष्ट आहे का? 20 बाया उभ्या राहिल्या 10,000 जमा होतील. इथे एखाद्याच्या कानात सांगितलं असतं 25,000 द्या, तुम्हालाही कळलं नसतं. पण हे कार्य असं आहे. थेंबे करू कोणाचं तुम्ही सांगा, लवकर सांग. करू बबनराव आणि मधू मास्तर, दोघांचं पूजन करा. करा त्या दोघांचं पूजन करा. दोघांचं बबनराव लॉकेट शोभो
मागे सरका. सरका पाठीमागे. गर्दी नका. दर्शन मात्रे मन स्मरणीय प्रेम थोडं पाठीमागे सारखं. महिला आरती ओवळताय समोरून. थोडं सरका भाऊ. पालखीच्या त्या बाजून आपण तिथं करू एक 60 कुंडांमध्ये त्यावरती. आणि ये नारळ तिथं यज्ञाला घेऊन यायचंय. आरतीला सुरुवात करा. आरती सुरू करा. प्रमाण सा स्वामी जनार्दन प्रमाण सा स्वामी जनार्दन जागी वृत्ती जागी जनार्दन जागी वृत्ती जागी आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी जन्मभूमीच्या पुनीत वसते असे रहेगा जन्मभूमीच्या पुनीत वसते असे रहेगा पवित्र केला परिसर जाणी पवित्र केला परिसर जाणी पाडुन प्रभा जनार्दन पाडुन प्रभा आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी बाळपणीच्या शिवना माझे बाळ करू पाहिजे बाळपणीच्या शिवना माझे बाळ करू पाहिजे माय माणसा पाटील सकुळा माय माणसा पाटील सकुळा सासरली जनार्दन सासरली आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी अद्भुत माझा चंद्र अज्ञन सेवा अद्भुत माझा चंद्र अज्ञन सेवा राहुल संसार महिला आणि पुरुषांमध्ये अंतर ठेवा. महिला आणि पुरुषांमध्ये अंतर ठेवा. सेवा आरती निष्कामयति बलवानगिरी आरती निष्कामयति बलवानगिरी महिला आणि पुरुषांमध्ये अंतर ठेवा. अपंग बने झाले त्यांचे अपंग बने झाले त्यांचे जनार्दन आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी नागा बाबा गुरुनाथेश्वर नागा बाबा गुरुनाथेश्वर उच्चारे संन्यासा उच्चारे संन्यासा बनले जनार्दन बनले आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी भूयपुराकेश्वर सीतेश्वर दिल्लजनेश्वर पारेश्वर विश्वनाथ हेरुदेश्वर दाते सर्वाईश्वर वादी मथुरा काशी विश्वनाथ वादी मथुरा शिवालय जनार्दन शिवालय आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी संकल्प पूर्ण केले वो उत्तर भिकारी संकल्प पूर्ण केले वो उत्तर भिकारी शांतिगिरी बाबाने बांधले शांतिगिरी बाबाने बांधले नटभवेश्वर बुधानेश्वर अमृतेश्वर आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी उदरगाभिमानेश्वर ये जन शांतिधार उदरगाभिमानेश्वर जन शांतिधार पंढरपुरी आईला नव्याची स्पर्श करू नका बाबाजी आरती स्पर्श करू नका पंढरपुरी पांडुरंगी घडतील दर्शन बाबा घडतील दर्शन आरती निष्कामयति बलवानगिरी जय जय आरती निष्कामयति बलवानगिरी पुण्यस्मरणाचे सोहळे करते लाख भक्त पुण्यस्मरणाचे सोहळे करते लाख भक्त संस्काराचे भडे गिरवते संस्कृतीचे भडे गिरवते करुणी अनुष्ठान मिश्रपदा आरती निष्कामयति बलवानगिरी
जय 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 आरती निष्ठा वीणा शांती की विठ्ठल बसे सद्गुरु चरणी वीणा भर भर कर बसे बाबांच्या चरणी स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन मौनगिरी जनार्दन दैवत आरती निष्ठा मौनगिरी आरती निष्ठा सर्वांना विनंती आपले दोन्ही हात वर करा सर्वांनी जोरदार टाळी हरे राम हरे राम 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 तुम्ही आपलं डोकं जमिनीवर टेकून दर्शन घ्या माता भगिनींनी पदर बसवून दर्शन घ्या भगवान की जय श्री गुरुदेव दत्त रत्त रत्त रंजन ओम निष्काम कर्मयोगी श्री आपल्याला स्वरस्पंदन ज्यांनी आपल्याला ही